सुप्रभात महाराष्ट्र. मी आलोय अंबेजोगाईमध्ये राधेश्याम लॉजिंग मध्ये. काल मला स्टे करावा लागला, खूप उशीर झाला त्याच्यामुळे. आता आम्ही निघालोय अंबेजोगाईच्या दर्शनाला. तर चला बघूया. चला आम्ही आता येऊन पोहोचलोय आपल्या योगेश्वरी देवस्थान अंबेजोगाई इथे. चला आता देवीचं दर्शन घेऊया, मंदिर बघूया कसं आहे. योगेश्वरी ही विशेषतः कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे कोकणातून भाविक मोठ्या प्रमाणावर येथे जातात. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदीकाठी अंबेजोगाई गावात हे तीर्थक्षेत्र आहे. योगेश्वरी देवी कुमारिका असून तिने दंतासूर राक्षसाचा वध करण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला अवतार घेतल्याची आख्यायिका आहे. दंतासुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस अंबेजोगाई नाव प्रचलित झाले. परळीच्या वैजनाथांशी योगेश्वरीचा विवाह ठरला. कोकणातून देवी आणि वराडी मंडळी परळीला निघाली. लग्नाचा मुहूर्त ठरला, पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली. पण परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिली ते आजचे अंबेजोगाई. 11व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेण्या किंवा शिवलेणी हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीचे मंदिर यादव काळात बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धारही झालेला दिसतो. मुख्य मंदिर दगडी असून मंदिराला उत्तर, दक्षिण व पूर्व दिशांना दरवाजे आहेत. मंदिर प्रांगणात 2 दीपमाळा आहेत. मंदिराच्या बाहेर उत्तरेस होमकुंड असून उत्सवाला शतचंडीचा होम केला जातो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीला असतो आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितकाच मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. योगेश्वरी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे. हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडीत आहे. परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यावर त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तिथे समुद्रकिनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या 14 व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. या 14 व्यक्तींचा विवाह करण्यासाठी परशुरामांनी अंबेजोगाईतून वधू नेल्या. वधू नेताना योगेश्वरीने एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल त्यांच्या कुळाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल. अंबेजोगाई हे फार प्राचीन मंदिर आहे. एका यादवकालीन शिलालेखानुसार या मंदिराला 3 कळस होते. मुख्य मंदिर हे दगडी असून एका छोट्या चौथऱ्यावर अंबिकेचा मुखवटा आहे आणि देवी ही उत्तराभिमुख आहे. एवढं दूर आल्यानंतर आपल्याला अंबेजोगाई देवीचा, योगेश्वरी देवीचा खिचडी प्रसाद मिळाला आहे. तर आपण तो घेऊया आणि मग आपण पुढे चालूया. मंदिरावर 5 मजली कळस आहे. उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. 18 हातांच्या गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती ही एक अद्वितीय गोष्ट कळसावर आहे. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या योगेश्वरीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्नेहीसंबंधींना माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.